ढुंगणावर जोरात लाथ मारली तिनं ढुंगणावर, जोरात लाथ मारली तिनं ढुंगणावर. पडली तुटून या बेवड्यावर, पडली तुटून या बेवड्यावर अन गरम टाकलं तेल वड्यावर. वड्यावर गरम टाकील तेल वड्यावर, वड्यावर गरम टाकील तेल वड्यावर, वड्यावर गरम टाकील तेल वड्यावर, वड्यावर गरम टाकील तेल वड्यावर. आहे का ती हात गाडीवर विकते वडापाव, ती हात गाडीवर विकते वडापाव, ती हात गाडीवर विकते वडापाव. एकाच ठिकाणी खातात रंगराव, एका ठिकाणी खातात रंगराव, एका ठिकाणी खातात रंगराव. एका ठिकाणी खातात रंगराव, एका ठिकाणी खातात रंगराव. कशी अवदसा दारुड्यानं सुटली, भाला तीच नडली ती दारूची बाटली, दारूची बाटली, दारूची बाटली. मग काय खोट बोलल्यावर राग आल्यावर, खोट बोलल्यावर राग आल्यावर, खोट बोलल्यावर राग आल्यावर. गोष्ट खरोखर सांगतो प्रभाकर, गोष्ट खरोखर सांगतो प्रभाकर, गोष्ट खरोखर सांगतो प्रभाकर. घटना पटली ही बेळ पाडवर, घटना घडली, अरे घटना घडली ही बेल पाड्यावर अन गरम टाकलं तेल वड, वड्यावर गरम टाकलं तेल लावल्यावर, वड्यावर गरम टाकलं तेल वड्यावर, वड्यावर गरम टाकलं तेल वड्यावर, वड्यावर गरम टाकलं तेल वड्यावर. या बाईला वेड्याना वेड्याना, बाईन वेड्याना, अक्कल ना गड्याना, अक्कल ना गड्याना, अक्कल ना गड्याना. बाईला वेड्याना अक्कल ना गड्याना, शरम सांड्याना लबाड धोंड्याना, ती रागानं बघा चिडल्यावर. वडापाववाल्या बाईचा विषय अन गरम टाकलं तेल वड्यावर, लवड्यावर वड्यावर गरम टाकलं तेल लावल्यावर, लवड्यावर गरम टाकलं तेल वड्यावर, 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 लवड्यावर गरम टाकलं तेल. लवड्यावर गरम टाकलं
हॅलो जरा बेस कमी का समजायला हॅलो 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 माइक चेक करो कोरस हॅलो 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 दानका हॅलो हॅलो
हॅलो जरा फक्त जरा हॅलो. मी गायलं आतमध्ये घातली ती कुठल्या रंगाची. मॅडम थांबा ना. हो मॅडम. मी गायलं आतमध्ये घातली कुठल्या रंगाची. खरं म्हणजे माळी दादा आमच्यापैकी ज्येष्ठ आहेत आणि मला असं वाटलेलं की ते खूप चांगले आहेत. पण आज हा कार्यक्रम इतका बघितला तेव्हा मला वाटलं का ते काय बरोबर नाही मिळत. नाही बरोबर नाही मिळत. त्याचं कारण सांगतोय. एक इकडनं विचारतोय आतमध्ये घातली ती कुठल्या रंगाची आणि ते सांगतात लघवीची जागा दाखवा. हे बरं आहे का असं. तिला एखाद्या कलावंताला कार्यक्रमाला बोलवायचं आणि एक कलाकार सांगतोय आतमध्ये घातले कुठल्या रंगाची, दुसरा सांगतोय लघवीची जागा दाखवा. बाईनं काय करायचं. बाई काय काय दाखवल बरं. बघल तरी कोण. बघल तरी कोण हा पण विषय आहे. बाईने गायलं बुवाच्या अंडाला चावली मुंगी. मुंगी हा पण नाही ते म्हणलं नाही. ते बोलले डायरेक्ट हो तेच तेच बोलले ना. कबूल केलं. ऐका. अरे रंगानं तो हॅलो. रंगानं तो काळा होता दिसाया होता चांगला. रंगानं तो काळा होता दिसाया होता चांगला. इकडून तिकडं फिरत होता खेळत खेळात चांगला रंगला. अहो खेळात चांगला रंगला. आता तो ती मुंगी एवढीशी मुंगी ती चावली कशावर. चांडाला. बुवा चांडाला मुंगली चावली. अरे तो बुवा कुठं न ती मुंगी केवढूशी न त्याला चावायला जागाच नव्हती. एवढं तीच जागा होती. चांडाला. चांडाला बोलतो आम्ही काय वाईट बोलत नाही. काय नक्की होती ती मुंगी. काय चावट मुंगी होती का. हा लाल मुंगी डेंजर. चावली की रंगाना तो काळा होता दिसाया होता चांगला. इकडून तिकडं फिरत होता खेळात चांगला रंगला. हिच्या शेपू मधी शिरला काळा मुंगला. इकडून तिकडं फिरत होता खेळात चांगला रंगला. हिच्या शेपू मधी भाजी शेपूची भाजी. आम्ही वाईट बोलतच नाही. हिच्या शेपू मधी शिरला काळा मुंगला. अंदाज घ्या की एवढीशी मुंगी आणि एवढा मोठा मुंगळा काय हालत केली असेल. बरं दुसरा विषय गायला गरम टाकीन तेल वड्यावर. आता किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही. पण माझा वडापावचा धंदा आहे. त्यांना पण माहिती आहे. वड्यावर कोण तेल नाही टाकत. तेलामध्ये वडा टाकतात. काही पण पालघरवाले आहेत. तुमच्या इथे चालत असेल तेलावरती. आमच्या इथे तेलामध्ये वडा. तुमच्या वड्यावरती तेल. च्या वड्याला
तळत होता तर त्या अंगावर तेल उडेल असा विषय आहे. बरं, हरकत नाही. मग जर तो वडेवाला तळत होता, त्यांचं म्हणणं असं आहे दादा, त्यांचं म्हणणं आहे तो वडेवाला तळत होता तर तिथे आलं तर कोणी अंगावर उडल. हा, बर, ठीक आहे. मग आता ती वडेवाली होती, ती वडेवाली होती. आता आला भजीवाला, आता आला भजीवाला. तुमचा वडा, तुमचा वडा, आमची भजी. तळत होतो भजी. आहा, ध्यान से सुनिएगा. तळत होतो भजी आली घेऊन आजी. ऐका, तळत होतो भजी, तळत होतो भजी आली घेऊन आजी. तळत होतो भजी आली घेऊन आजी. कढई सटकली माझ्या मांडीवर, कढई सटकली माझ्या मांडीवर. जसं त्यांच्या वडीवालीकडे कोणी बेवडे लोक येत होते, घाई गर्दी करतील तर वड्याचं तेल उडू शकतं, तशी कढई पण चटकू शकते. कढई चटकते ना का, सटकली. कढई सटकली माझ्या मांडीवर, कढई सटकली माझ्या मांडीवर. तेल उडाला हिच्या गांडीवर, गांडीवर. तेल उडाला हिच्या गांडीवर. दुकान आहे, जर दुकान आहे वडापावचं भजीचं दुकान जर असेल, वडापाव भजीचं दुकान असेल आणि कोणी बेवडे लोक असे मध्ये मध्ये काय करायला लागले तर तेल कुठे उडू शकतं. तळत होतो भजी आली घेऊन आजी. कढई सटकली माझ्या मांडीवर, कढई सटकली माझ्या मांडीवर. तेल उडाला हिच्या गांडीवर, ऐका ऐका, वाईट वाईट गाणार नाही. कढई सटकली माझ्या मांडीवर, तेल उडाला हिच्या ग हांडीवर. तेल उडाला हिच्या ग हांडीवर. हांडा असतो, हांडी असते, ती बिचारी हांडी घेऊन जात होती. यांच्या मस्तीमध्ये ते तेल उडालं तिच्या हांडीवर. कळलं? अहो तुम्ही मोठे आहात आमच्यापेक्षा, पण तेल उडालं हिच्या गांडीवर. ऐका, बरीच मस्ती झाली, जरा काहीतरी शिस्तीत करूया. आता मला वाटते माली दादा, आपण दोघं मिळून काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. बाई बिचाऱ्या कंटाळल्यात, तर आपण काहीतरी करूया आता. काय म्हणायचं आहे? ऐकून घ्या ना अहो माळी दादा,
ऐकून घ्या ना माळी दादा, वेळ वाया ना घालवायची, वेळ वाया ना घालवायची. क्या बात है? ऐका, अरे ऐकून घ्या ना माळी दादा, वेळ वाया ना घालवायची, वेळ वाया ना घालवायची. आपण दोघं मिळून हिला इथून पळवायची, पण तुमची तयारी पाहिजे. का माहितीये का, इथला परिसर मला माहिती नाही, इथला एरिया, इथला रस्ता मला माहिती नाही, म्हणून तुमची मला साथ लागेल. हिला इथून पळवायची ही गाडी, माळी दादा, ही गाडी आपण दोघांनी चालवायची. ऐका, अहो ऐकून घ्या ना, ऐकून घ्या ना माली दादा, वेळ वाया ना घालवायची, वेळ वाया ना घालवायची. हिला इथून पळवायची. तुम्हाला थोडं अवघड वाटत असेल, पण डेअरिंग करा एकदा, मी हाय सोबतीला. हिला इथून पळवायची ही गाडी आपण दोघांनी चालवायची. कोरस 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 आवाज, थोडा कोरस आवाज. हॅलो, ऐका, हॅलो हॅलो, नवीन, अरे नवीन गाडी नाजूक बॉडी, नवीन गाडी नाजूक बॉडी, चालवू जपून, चालवू जपून, ही गाडी चालवू जपून. ऐका, आजच्या राती कुणी नाही, अहो आजच्या राती कुणीच नाही, दोघेच आपण. माळी दादा, मालक दोघेच आपण. तुमच्या बाजूला कधी माझ्या बाजूला, अहो स्टेरिंग वळवायची, हिची स्टेरिंग वळवायची, पण हिला इथून पळवायची. आता लगेच पळवू, हिला इथून पळवायची ही गाडी आपण दोघांनी चालवायची.
गाडी दोघांनी घेतली तरच पळवता येईल, नाही तर पळवता येणार नाही. कारण गाडी तशी आहे, त्यामुळे कदाचित एकाचं काम नसेल. गाडी जरा अवघड आहे. माळी दादा, तुम्ही चालवले का? मी तर नाही चालवली, पण तुम्हाला बघून मला हिंमत आले. आपण दोघं जर मिळून चालवली तर चालू शकते. म्हणून रस्ती वळणावरती जोरात दाबायचा. अरे जोरात दाबायचा. सतीश दादा हसू नका, भलतं काय दाबाच्या गोष्टी करत नाही. पूर्ण ऐकत जा. नुसतं हसायला लागलं दाबाची गोष्ट केली तर. दाबी जास्त आवडते. अहो रस्ती वळणावरती जोरात दाबायचा. तो हॉर्न जोरात दाबायचा. अहो आलटून पालटून या गाडीचा आनंद लुटायचा. आलटून पालटून या गाडीचा आनंद लुटायचा. आपण दोघांनी आनंद लुटायचा. बाहुली समजून पाहिजे तशी. बाहुली समजून पाहिजे तशी. बाहुली समजून पाहिजे तशी. रातभर खेळवायची हिला, रातभर खेळवायची. वेळ वायांना घालवायची. ही गाडी आपण दोघांनी पळवायची. थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. कशासाठी? अंधार आहे. जर रस्त्यात बंद पडली, प्रेमा दादा दुसरी गाडी आहे ना आपल्या सोबत. जर रस्त्याला बंद पडली तर अडचण नको, सोय करून ठेवायला पाहिजे आपल्याला. म्हणून काय म्हणायचं आहे? घडीभर थांबून पंपावरती झाकण खोलायचा. घडीभर थांबून पंपावरती झाकण खोलायचा. आता हे थोडं अवघड काम आहे. झाकण कोण खोलल? झाकण ऑटोमॅटिक आहे ना. घडीभर थांबून पंपावरती झाकण खोलायचा. न टाकीत पेट्रोल टाकायचा. खरेदीसाठी गेलेला पैसा वसूल करायचा. या गाडीसाठी खरेदी केलेला जो पैसा आहे तो वसूल पण झाला पाहिजे ना. तो पैसा कोणी खर्च केलाय? तर आपल्या मधुकर दादाने. खरेदीसाठी गेलेला पैसा वसूल करायचा आपल्या मधुकर दादाचा. दोघेही आपण चालक ड्रायव्हर. शाबाशी मिळवायची, त्यांची शाबाशी मिळवायची. टाइमपास मुद्दामच नाही केलं, कारण दोन्ही पार्ट्यांनी सुद्धा टाइमपास न करता गाऊन पुढे माईक सरकवलाय. आम्हालाही समजते टाइमपास करायची वेळ नाही मिळत.
त्यामुळे हिला इथून पळवायची, काय व्हायचं ते होईल, हिला इथून पळवायची, ही गाडी आपण दोघांनी चालवायची. आज या गीताचे कवी माझे गुरुवर्य आदरणीय एकनाथजी माळी यांचं एक गीत आहे. आज जरी आम्ही आमने सामने असलो तरी माझे जे काही प्रोग्राम आहेत त्या सर्व प्रोग्रामची गाणी दादा, त्या सर्व प्रोग्रामची गाणी, शेरो शायरी ही मला नेहमी माळी दादाकडूनच मिळते. मी जेव्हा सुरुवात केली कार्यक्रमाची, दादा नंतर ठोकू ना, मी जेव्हा कार्यक्रमाची सुरुवात केली, माळी दादा आणि माझी अजिबात ओळख नव्हती. मला वाटते रेश्माजी सोनावणेंचं कुठलं तरी गाणं होतं आणि त्यावेळेला CD कॅसेट, तो जमाना होता. एका कॅसेटवरती माळी दादांचा नंबर होता. मी शो करतो कॉमेडीचे, मी कॉमेडीचे शो करायचो. एका ठिकाणी मला कॉमेडीचा शो होता. त्याने आयोजकांनी सांगितलं तू कवाली करशील का? म्हटलं चालेल, करेन मी. मग बाई, म्हटलं बाई तुम्ही बघा कोणतरी. मग त्यांनी रेश्माजी सोनावणेंचं नाव सुचवलेलं, पण तेव्हा त्यांना किंवा मला कल्पना नसेल की त्या किती मोठ्या गायिका आहेत. मग त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं, माझ्याकडे ह्या लाईनचं काहीच नॉलेज नव्हतं. मी कुठून तरी माळी दादांचा नंबर मिळवला. मी त्यांना कॉल केला. ते मला म्हणाले एक काम कर, तू पनवेलला ये, आपण भेटू आणि बोलू. आम्ही पहिल्यांदा भेटलो, बोललो. त्यांच्या घरी नेलं मला, त्यांनी मला जेवू घातलं आणि ह्या कव्वाली क्षेत्रामध्ये आणण्यासाठी सिंहाचा वाटा असेल किंवा जे मुख्य योगदान असेल हे माळी दादांचं आहे. त्यांच्यामुळे मी ह्या क्षेत्रामध्ये आलोय आणि आज या ठिकाणी मला ते सांगताना खूप आनंद वाटतोय, अभिमान वाटतोय. म्हणून पुन्हा एकदा हिला इथून पळवायची, ही गाडी आपण दोघांनी चालवायची. दोघांनी चालवायची, हिला इथून पळवायची, गाडी दोघांनी चालवायची.
असेल खऱ्या अर्थाने आज महाशिवरा निमित्ताने अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आपण बघितला. एकमेकाची कटिंग बघितली तर कारण ते गीत रचना कोणी लिहिली असेल खऱ्या अर्थाने ज्यांच्या यूट्यूबच्या माध्यमातून 007 आगरी दादा याच्या अनेक क्लिप आपण पाहतो. तो पहाडी आवाज देखील आम्हाला ऐकायला मिळाला. ज्यांनी पालघर सफालीवर बिलॉंग केला आहे आणि मला अगदी आभार मानापासून वाढले. चला आता या ठिकाणी जास्त काही गाणार नाही, फक्त कटिंग देतो आणि एक सुंदरसं गीत मी गाणार आहे. पण राहा तिथेच थांबून, जाऊ नका, असे जाऊ नका. या कार्यक्रमाचे आयोजक मधुकर कडू. कार्यक्रम आता संपणार आहे. शेवटचं एक गाणं आहे आमचं, तेवढं होणार. हॅलो, आपण गाणं ऐकलं, बाईंचं ऐकलं, धनेशचाही ऐकलं. हॅलो 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 पहिलं गाणं ऐकलं. हॅलो ना 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 हॅलो, ना हॅलो. ना ना. अरे ना 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 ना. हॅलो ना रे ना 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 ना. यारो मैंने पंगा ले लिया. आपण ऐकलं. ती रागाने बघा चिडल्यावर गरम गरम टाकीन तेल वड्यावर बाई तेलच बोलली का त्या बोलली? त्या लावड्यावर नाही ना बोललीस, तेल वड्यावर. माहित विचारतो बाईला. पण अशीच एका बाईला वडे खायची आदत असते. म्हणजे तिला कसं आहे माहिती आहे का, तिचे बरेच ओळखीचे लोक असतात. कधी याला नाश्ता मागते, त्याला नाश्ता मागते. माझा विषय वेगळा आहे. तुम्ही दोघांनी ऐकवला. एक बोलतोय सटकली मांडीवर. आपापल्या परीने ज्यांनी गायलेलं आहे. पण माझा विषय जरा ऐकून घ्या. डबल मिनिंग तुम्ही ऐकवलं, माझ्याकडनं ऐकून घ्या. धनेश, एक बाई आहे, तिला तुझ्याकडे पण मागायचा आहे नाश्ता, माझ्याकडे मागायचा आहे. बरेचसे ओळखीचे असतात. किती जणांकडे ती मागते बघ. आणि काय मागते, काय मागते. ला ले ला रा रा रा. जरा घ्या. कधी याच्याकडे कधी त्याच्याकडे, त्यांचं झाल्यावरही मागते माझ्याकडे. कधी याच्याकडे कधी त्याच्याकडे, त्यांचं झाल्यावरही मागते माझ्याकडे. रोज लागतात या बाईला, रोज लागतात या बाईला. 10 जणांचे दाल वडे, ओ बाईला 10 जणांचे दाल वडे, बाईला 10 जणांचे दाल वडे. रोज लागतात, रोज लागतात या बाईला. 10 जणांचे दालवडे, दालवडे. 10 जणांचे 10 नाही, 10 जणांचे. मग आता कुठं बदनेशला मागते, त्यांना मागते, याला मागते, माझ्याकडे येतेस. कधी याच्याकडे कधी त्याच्याकडे, त्यांचं झाल्यावर मागते माझ्याकडे. रोज लागतात या बाईला. काय 10 जणांचे दाल वडे, हो 10 जणांचे दाल वडे, हो 10 जणांचे दाल वडे, हो
बाई डबल मिनिंग काही पण कुठलाही कवी काही लिहिल पण पद्धत माझी वेगळी आहे पटवून देण्याची. दाल वडे जे असतात मेदू वडे जसे दाल वडे तर दाल वडे 10 जणांकडे ती मागते. माझा साधा सरळ विषय आहे साधा सरळ विषय. आता बाई दुसरं आमच्या धनेशनी गायलंय ऐकून घ्या ना माळी दादा वेळ वाया न घालवायची वेळ वाया न घालवायची हिला इथून पळवायची ही गाडी आपण दोघांनी चालवायची. ऐका मी सांगतो अरे कायच गाडी दोघांनी चालवायची अरे मारून धक्के थकलोय पुरा मारून धक्के थकलोय पुरा मारून धक्के थकलोय पुरा. तो हा ड्रायव्हर बिचारा मारून धक्के थकलाय पुरा. ड्रायव्हर बिचारा मारून धक्के थकलाय पुरा. तो ड्रायव्हर बिचारा साऱ्या लोकांना विचारा मारून धक्के थकलाय पुरा काय करील ड्रायव्हर बिचारा. साऱ्या लोकांना विचारा साऱ्या लोकांना विचारा ही गाडी बघा झाली खटारा. ही गाडी झाली खटारा. साऱ्या लोकांना विचारा ही गाडी झाली खटारा. ढूंढते रह जाओ गया पहिलं सांगतोय मी कारण माझी कटिंग आहे ना मी रास्त देणार मी चुकीची देणार नाही. तू सांगतो आपण दोघांनी चालवायची तुझं रास्त मत आहे पण मला काय वाटतं माहितीये का एक गोष्ट सांगू तुला मी ड्रायव्हरच्या या नोकरीवरून मला बस झाला आता ड्रायव्हरच्या या नोकरीवरून पाय उतार होतो मी हो साहेब ड्रायव्हरच्या या नोकरीवरून पाय उतार होतो मी पाय उतार होतो मी निवृत्त पाय उतार होतो मी तुझ्या नावावर देतो मी तुझ्या नावावर करतो मी तुझ्या नावावर करतो मी ही गाडी तुझ्या ताब्यात देतो मी तुझ्या नावावर करतो मी ही गाडी तुझ्या ताब्यात देतो मी तुझ्या नावावर करतो मी ही गाडी तुझ्या नावावर तुझ्या नावावर करतो मी. आता सांभाळ ही गाडी होती ना आपली एक आरमाडा आपली आरमाडा होती ना तुझ्या नावावर याच्या नावावर करतो मी ही गाडी आता तुलाच देतो मी तुझ्या नावावर करतो मी ही गाडी आता तुलाच देतो मी तुझ्या नावावर करतो मी ही गाडी आता तुलाच देतो मी. रडू नको बाळा मी पाण्याला जाते न पाणी घेऊन मी येते. मला वाटतं एक नवरा आपल्या बायकोला बोलतोय हे तू जरी बोललास तरी चालला असता. एक छोटीशी कटिंग आहे असं मुकणा आहे. रुसू नको राणी तुला फिरायला नेतो अगं रुसू नको राणी तुला फिरायला नेतो फिरायला नेतो अगं फिरायला नेतो तुला मी हलंड दाखवतो फिरायला नेतो फिरायला नेतो तुला मी हलंड दाखवतो फिरायला नेतो तुला मी हलंड देश दाखवतो जसा युगांड हॉलंड ग्रीनलंड थायलंड असे कितीतरी आहेत ज्यांच्या पुढं फक्त लंड लावायचा असतो. आता ही आहे पुढं लंड अजून कुठला असं ग्रीनलंड थायलंड म्हणजे तुला सांगतो तो एक हॉलंड आहे. रुसू नको राणी अगं रुसू नको राणी तुला फिरायला नेतो
अग फिरायला नेतो तुला मी हलट दाखवतो ओ, पोरी तू सपनात ये ना गावदेवी माझ्या सपनात आली जवळ येऊन काय म्हणाली अरे संकटात घाबरायचं नाही आता देवी त्या भक्ताला म्हणते गावदेवी माझ्या सपनात आली जवळ येऊन काय म्हणाली संकटात घाबरायचं नाही संकटात घाबरायचं नाही मी उभी तुझ्या पाठीशी हाय मी उभी तुझ्या पाठीशी हाय स्वप्नात देवी आली म्हणाली दादा संकटात घाबरायचं नाही मी उभी तुझ्या पाठीशी आहे काय म्हणाली आदिमाया शक्ती नित्य नेमाने कर्माची भक्ती नित्य नेमाने भक्ती केल्याने मिळेल मुक्ती भक्ती केल्याने मिळेल मुक्ती माझं वास्तव्य आहे साऱ्या जगती माझं वास्तव्य लक्ष द्या प्रत्येक यमक साधलेला आहे मोठेपणा नाही ओवाळ साहेब मोठेपणा कधी केला नाही काय म्हणाली आदिमाया शक्ती नित्य नेमाने कर माझी भक्ती भक्ती केल्याने मिळेल मुक्ती माझं वास्तव्य साऱ्या जगती या विश्वाची आहे मी माय या विश्वाची आहे मी माय मी उभी तुझ्या पाठीशी हाय संकटात घाबरायचं नाही मी उभी तुझ्या पाठीशी हाय संकटात घाबरायचं नाही जानी जानी पण केली माझी निंदा देवी बोलते जानी जानी पण केली माझी निंदा त्यांचा बसवून टाकला मी धंदा त्यांचा बसवून त्यांच्या खिशात राहिला ना चंदा चंदा त्यांच्या खिशात राहिला ना चंदा खाण्या पिण्याचा केलाय मी वांदा खाण्या पिण्याचा केलाय मी वांदा खाण्या पिण्याचा वांदा केलाय काय मग भिका मागतात ते ठाई ठाय भिका मागतात ते ठाई ठाय मी उभी तुझ्या पाठीशी हाय शेवटचा अंतरा असो दिवस असो की रात असो दिवस असो की रात लक्ष द्या
असो दिवस असो की रात, देवी म्हणते असो दिवस असो की रात, पावला पावलावर देईन साथ. असो दिवस असो की रात, तू माझी जर भक्ती करशील तर तुझ्या पाठीशी मी आहेच. असो दिवस असो की रात, पावला पावलावर देईन साथ. माझ्या कृपेने तो एक नाथ, माझ्या कृपेने तो एक नाथ. बघ सुखी आहे जीवनात, बघ सुखी आहे जीवनात, बघ सुखी आहे जीवनात. नम्र होऊन नम्र होऊन नम्र होऊन धरशील पाय, नम्र होऊन धरशील पाय, नम्र होऊन धरशील पाय. मी उभी तुझ्या पाठीशी हाय. गावदेवी माझ्या सपनात आली, गावदेवी माझ्या सपनात आली, जवळ येऊन काय म्हणाली. दादा संकटात घाबरायचं नाही, अरे दादा संकटात घाबरायचं नाही. मी उभी तुझ्या पाठीशी हाय. संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी हाय. संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी हाय. संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी हाय. आता या कार्यक्रमात शेवट बाई करतील. शेवट एक गाणं गाऊन पूर्ण करा.
हॅलो